2.5 लाखाच्या उत्पन्नाची याला अट आहे एक. दुसरी याला अट आहे की ते महाराष्ट्र राज्याचे नागरिक असले पाहिजेत, त्याच्यामुळे ती एक महत्त्वपूर्ण अट आहे. त्याच्यानंतर तिसरी ते कुठलेही शासकीय कर्मचारी किंवा शासकीय याच्यातून त्यांना कुठलंही मानधन किंवा नोकरी ही त्यांना नसावी, ही एक त्याच्यातली अट आहे. यानंतर आपल्याला तिकडची जी तालुका असेल, समजा ग्रामीण भाग असेल तर तिथली अंगणवाडी सेविका, परिवेशिका, ग्रामसेवक यांच्याकडे त्या संदर्भातली नोंदणी ही आपल्याला करायची आहे. शहरातले असेल तर त्यांना वॉर्ड ऑफिसरकडे किंवा तिथं जी अंगणवाडी सेविका किंवा परिवेशिका असतील, ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडी शहरामध्ये आहेत तिथं त्यांना या संदर्भातली नोंद करायची आहे. 21 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतची जी माझी भगिनी आहे ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. ती त्या ठिकाणी विधवाच असणं, निराधार असणं हे त्या ठिकाणी नाही. त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं, 2.5 लाखापेक्षा जास्ती नसणं हा त्याच्यातला एक अतिशय महत्त्वपूर्ण निकष आहे.